तर पंकजा मुंडे या विधान परिषदेवर गेलेल्या आहेत। पंकजा मुंडे आता या विधान परिषदेच्या सदस्य असणार आहेत। सर्व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून देखील वारंवार मागणी करण्यात आली होती। त्याचप्रमाणे TV9 ने देखील सूत्रांच्या माहितीनुसार सांगितलं होतं की पंकजा मुंडे विधान परिषदेवर जाणार आहेत। आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे। पंकजा मुंडे आणि परिणय फुके हे आता विधान परिषदेवर असणार आहेत। आताची महत्त्वाची आणि मोठी बातमी, पंकजा मुंडे या विधान परिषदेवर गेलेले आहेत। पंकजा मुंडे एकट्याच नाही तर पंकजा मुंडे आणि परिणय फुके हे विधान परिषदेवर असणार आहेत। सदाभाऊ खोत, परिणय फुके हे देखील विधान परिषदेवर असणार आहेत। पंकजा मुंडे यांचं नाव अगदी काही वेळापासून चर्चेत होतं। वारंवार TV9 ने ही माहिती देखील सांगितली होती। आता या बातमीवर शिक्कामोर्तब झालेला आहे। पंकजा मुंडे आणि परिणय फुके हे विधान परिषदेवर, तर योगेश टिळेकरांची आणि सदाभाऊ खोत यांची देखील वर्णी लागलेली आहे विधान परिषदेवर। दिल्लीतून काही नावं आली आणि त्या नावांवर आता शिक्कामोर्तब झालं। सदाभाऊ खोत, परिणय फुके, योगेश टिळेकर आणि पंकजा मुंडे यांच्या नावाची वर्णी आता विधान परिषदेवर लागलेली आहे। 4 नावं सध्या समोर आलेली आहेत। यामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव देखील आले। पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत आणि योगेश टिळेकर यांची ही वर्णी आता विधान परिषदेवर लागलेली आहे। विधान परिषदेसाठी 5 नावं जाहीर करण्यात आलेली आहेत। यामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव आहे। पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळालेली आहे, तर परिणय फुके यांचं देखील नाव सध्या समोर आलेलं आहे। विधान परिषदेसाठी भाजपची 5 नावं जी आहेत ती जाहीर झालेली आहेत। यामध्ये पंकजा मुंडे यांचं नाव आहे, सदाभाऊ खोत यांचं नाव आहे, योगेश टिळेकर यांचं नाव विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी सध्या जाहीर झालेलं आहे। ही 5 महत्त्वाची नावं जी आहेत ती सध्या समोर आलेली आहेत आणि आता TV9च्या बातमीवर शिक्कामोर्तब झालेलं आहे। ती म्हणजे ही 5 नावं भाजपकडून, तर अमित बोरखे यांचीही विधानसभेवर आता वर्णी लागलेली आहे। पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करा अशी मागणी सातत्याने केली जात होती त्यांच्या कार्यकर्त्यांकडून, तसंच अनेक भाजपच्या नेत्यांकडून देखील ही वर्णी केली जात होती। विधान परिषदेसाठी भाजपकडून कोणाकोणाला उमेदवारी देण्यात आली आहे ते पाहूया। पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत यांची नावं चर्चेत आहेत। 5 नावं भाजपकडून सध्या जाहीर करण्यात आलेली आहेत।